प्राणाचं रान करून जे लढले त्यांचंही कौतुक या निमित्ताने या ठिकाणी करतो। आणि आज आपल्या सगळ्यांच्या समक्ष जो विषय मांडायचा आहे तो म्हणजे वाराणसी या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी जो घाट बांधला होता, त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, माहेश्वरला घाट बांधला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ या मंदिराचा जीर्णोद्धार केला। आणि अहिल्याबाई होळकर हे महाराष्ट्राच्या कन्या आणि भारताचं एक फार मोठं आदराचं स्थान। आणि अहिल्याबाईंनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या घाटावर मोदी बुलडोझर चालवतात। सोमनाथाचं मंदिर कोणी पाडलं तर गजनीने पाडलं। वाराणसी पुरते काशी पुरते नरेंद्र मोदी हे गजनी आहेत आणि या गजनींनी काशीचा मनकर्णिका घाट जो आहे हा ते पाडत आहेत। म्हणजे गजनींनी जसं मंदिर पाडलं तसंच अहिल्याबाईंच्या स्मृतीवर बुलडोझर चालवण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलं। याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो। आणि त्या कारवाईमध्ये ज्या हजारो देवाच्या दैवतांच्या ज्या मूर्त्या पाडल्या गेल्या, ज्या पद्धतीने पाडल्या गेल्या त्या विकृत पद्धत होती। गजनींनी ज्या पद्धतीने मंदिरं तोडली अगदी त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी हे देखील त्या घाटावरची सर्व मंदिरं उद्ध्वस्त करत आहेत, पायंदळीत अक्षरशः तोडवल्या जात आहेत। ही अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाची बाब आहे। सोमनाथचं जाऊन उदात्तीकरण आपण